शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफीची डेडलाईन 5 दिवस लांबणीवर. शेतकऱ्यांना कर्जमाफी 5 जुलैनंतर मिळणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती. शेतकऱ्यांना 20,000 कोटींची कर्जमाफी. यावर राज्यपालांची सही अद्याप झाली नाही. उद्या 30 जून आहे, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपलं हे अधिवेशन चालू आहे. आपण पुरवणी मागण्यावरती चर्चा करतोय आणि पुरवणी मागण्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जी रक्कम आहे या बाबतीमध्ये आपण इथं चर्चा केल्यानंतर ही चर्चा केल्यानंतर ह्याला मंजुरी दिल्यानंतर आपण राज्यपाल महोदयांच्या सहीला हे आपल्याला कर्जमाफीच्या त्यांची जी आपली जी योजना आहे ती त्यांच्या सही राज्यपाल महोदयांच्या सहीसाठी जाईल आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर साधारणतः 5 जुलैच्या नंतर ह्या कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अदा केली जाईल. सरकारनं अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूक केली. आता कर्जमाफीची तारीख पुढे ढकलून सरकारनं पुन्हा फसवणूक केली आहे. सरकारला हे महागात पडेल. शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत फडणवीस सरकारनं अनेक वेळा फसवलेला आहे. यावेळी पुन्हा एकदा नवी तारीख सांगून पुन्हा एक फसवणूक केली आहे आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचा काही अधिकार सरकारला नव्हता. जणू काय भीक देतोय या पद्धतीनं हा जो काय खेळखंडोबा चाललेला आहे. मला सरकारला एवढाच इशारा द्यायचा आहे की हे तुम्हाला महागात पडेल. आज केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता मावळली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 दिवसीय आंध्र प्रदेश दौऱ्यावरती असल्यानं फेरबदल येत्या काही दिवसांमध्ये होणार असल्याची माहिती आहे. या फेरबदलामध्ये अनेक दिग्गज मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो तर काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 4:30 वाजता सर्व मंत्रालयाच्या सचिवांसोबत मॅरेथॉन बैठक घेणार. मंत्रिमंडळ फेरबदलांच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व. सर्व विभागांचे सचिव पंतप्रधानांसमोर सादरीकरण करणार. सर्व मंत्रालयातील कामकाजाचा पंतप्रधान मोदी आढावा घेणार. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधी खासदार ओमराजे निंबाळकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस आणि ओमराजे यांच्यात 45 मिनिटं चर्चा. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या आधी चर्चा झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी पार्थ पवार यांना मोठी संधी. पार्थ पवार यांची केंद्राच्या डिफेन्स कमिटीवरती सदस्य म्हणून वर्णी. या महत्त्वाच्या समितीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी, कमल हसन यांचाही समावेश. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं स्मरणपत्र. माहिती अधिकार कायद्यातील बेकायदेशीर तरतुदी रद्द करण्याची मागणी. 12 जून 2024ला कायद्यात करण्यात आलेले नियम पारदर्शक नसल्याचा दावा. कायद्यात बदल करा अन्यथा 5 जुलैपासून उपोषणांचा इशारा. जळगावमध्ये माजी खासदार उन्मेष पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यात आरोप प्रत्यारोप. पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्यानं उन्मेष पाटील यांच्यावर गुन्हा दाखल तर एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दिली. मात्र अजूनही कारवाई नाही. महिलेला न्याय मिळवून द्या, मंगेश चव्हाण यांचं आवाहन. उन्मेष पाटील शिवीगाळ करतो म्हणून त्याला ट्रोल करायचं. अरे राजकारण करायला खूप बाबी आहेत ना. म्हणजे त्या महिलेची आबरू, त्या महिलेचं मानसिक शारीरिक काय त्याचं मनस्ताप होतोय त्याच्याकडे तुम्हाला ती बाब तुम्हाला लक्षात नाही येते. उन्मेष पाटीलला ट्रोल करताय तुम्ही. अरे किती तुमची राजकारणाची पातळी घातली. उन्मेष पाटीलला तुम्ही ट्रोल करा ना, पण त्या महिलेवर कार्यवाही करा ना. तिकडे लक्ष नाही गेलं तुमचं. मुंबईत झालेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड लगत एक विशाल पिंपळाचं झाड थेट काही घरांवरती कोसळलं. सुदैवानं घरात जेवण करत असलेलं कुटुंबीय सुखरूप आहे. अग्निशमन दलानं झाड हटवलंय. नवी मुंबईत पहाटे मुसळधार पावसामुळे एपीएमसी परिसरात पावसाचं पाणी साचलं. भाजी मार्केट, कांदा बटाटा मार्केट आणि मसाला मार्केट या सर्वच भागात पाणी साचलं. पाणी साचल्यामुळे व्यापारी आणि माथाडी कामगारांना त्रास होतोय. नवी मुंबईतील सानपाडा ते एपीएमसी रस्ता पाण्याखाली. मुसळधार पाऊस पडल्यामुळे रस्त्यावरती पाणीच पाणी. 1 ते 1.5 फुटांपर्यंत पाणी साचलंय. नवी मुंबईच्या तुर्भे परिसरात एका रहिवासी इमारतीच्या पार्किंगमध्ये पावसाचं पाणी. रहिवाशांना रस्त्यावरती वाहन पार्क करण्याची वेळ येतेय. नालेसफाई योग्य न झाल्यामुळे रहिवाशांना नाहक त्रास होतोय.
नागपूरमध्ये काल झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचलं, त्यामुळे महापालिकेनं राबवलेल्या मान्सून पूर्व स्वच्छता मोहिमेची पोलखोल. सिव्हिल लाईन्स परिसरामधल्या महापालिकेच्या आवारात देखील पाणी साचलं. बुलढाण्यातील लोणार तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार. अनेक शेतात पाणी तुंबल्यानं जेसीबीच्या साहाय्यानं शेतातील पाणी काढण्यात आलंय, तर नुकतंच पेरणी केलेलं बियाणं वाहून गेल्यामुळे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढवलं. बुलढाणा जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग, त्यामुळे ग्रामीण भागातील छोटे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तर काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. संग्रामपूर तालुक्यामधल्या केदार नदीला पूर आल्यामुळे नदी सुद्धा तुडुंब भरून वाहू लागली. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यामध्ये जोरदार पाऊस, त्यामुळे शिरसगाव कसबा इथं मेघा नदीला मोठा पूर. तसंच गावातील अनेक सखल भागात पाणी साचलंय. दुकानांमध्ये देखील पावसाचं पाणी शिरलंय. जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तपत कटोरा इथं वीज पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. अखिलेश तायडे असं वीज पडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. पाऊस आल्यानं झाडाखाली उभ्या असलेल्या किशोर आणि अखिलेश तायडेंवरती वीज कोसळली. किशोर तायडेंवरती उपचार सुरू आहेत. विदर्भातील शाळा आजपासून सुरू. नागपुरातील शाळांमध्ये पहिल्याच दिवशी औक्षण करून आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत. नागपुरातील नूतन शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी ऐतिहासिक भोसले वाड्याची सहल केली आयोजित. गोंदियातही शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत. गोंदियाच्या आमगाव इथल्या शाळेत स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारावरती विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. उष्णतेमुळे विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील शाळा आजपासून सुरू होत आहेत. माजी विद्यार्थ्यांना पडझड झालेल्या शाळेसमोर स्वखर्चातून बांधली 13 खोल्यांची शाळा. सांगलीतील कडेगाव तालुक्यातल्या येदगावच्या जितेंद्र मोहिते यांनी बांधली शाळा. 1.25 कोटी रुपये खर्चून ही शाळा बांधली आहे. आपल्याला जे शिकता आलं नाही किंवा आर्थिक परिस्थितीमुळं आपल्याला शिकता आलं नाही, तसंच गोरगरिबांची आमच्या गावामध्ये बरेच इतर समाज किंवा बऱ्याच असे गोरगरीब लोक राहतात, तर त्यांना शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळावं, चांगली शाळा मिळावी म्हणून मी गावाला या गोष्टीबद्दल होकार दिला की हां मी एक सामाजिक काम करू इच्छितो. माध्यमिक शिक्षण विभागाकडून 11वी प्रवेशासाठी 29 जूनपासून ओपन टू ऑल या विशेष फेरीचं आयोजन. मात्र 7,35,958 विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश, तर 7 लाख विद्यार्थ्यांना अजून प्रवेश नाही. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. घरकुल योजनेसाठी राज्य सरकारनं 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा कायदा. मात्र सर्वसामान्यांना वाळूच मिळत नसल्याचं समोर. याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी महसूल अधिकाऱ्यांसोबत संभाजीनगरमध्ये 8 ठिकाणी मारल्या धाडी. या धाडींनंतर 2,500 ब्रास वाळू जप्त. मी स्वतः वाळू माफियांचे जे साठे होते तिथे त्या एरियांच्या PI साहेबांना घेतलं, तिथल्या काही नागरिकांना घेतलं आणि तिथे रेड मारल्या आणि जवळपास 2500 ब्रास वाळू मला 8 साठ्यांमध्ये प्राप्त झाली. HSRP नंबर प्लेट गाडीला नसेल तर 1 जुलैपासून होणार कारवाई. राज्यातील 1 कोटी वाहनांनी अजूनही नंबर प्लेट बसवली नसल्याचं समोर. त्यामुळे 1 जुलैपासून HSRP प्लेट नसलेल्या वाहनांना 1,000 रुपये दंड भरावा लागणार. धाराशिवमध्ये नीट आणि TET पेपरफुटी विरोधात धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसचं आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री आणि राज्याचे शिक्षण मंत्री यांनी राजीनामा देण्याची मागणी. काँग्रेसनं मशाल मोर्चा काढून पेपरफुटीचा निषेध नोंदवलाय. उल्हासनगर शासकीय प्रसूतिगृहाचं ऑपरेशन थिएटर 2 वर्षांपासून बंद. रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना प्रचंड त्रास. रुग्णालयाचा निष्काळजीपणामुळे महिलाचा जीव धोक्यात. चौकशी अहवालामध्ये रुग्णालयाच्या कारभारावरती ठपका. मात्र अजूनही दोषींवर कारवाई नाही. अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणी 6 जुलैला श्रीराम मंदिर ट्रस्टची बैठक होणार. चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यावरती विचार होणार. दान चोरी प्रकरणी पोलिसांनी चंपत राय यांचा जबाब नोंदवलाय. अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणी 8 अटक आरोपींची बँक खाती पोलीस तपासणार. ज्या बँक आरोपींची खाती आहेत त्या बँकांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. आरोपींच्या बँक खाते आणि लॉकरची पोलिसांनी माहिती मागवली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.